मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरामध्ये पोलिसांचा मॉकड्रिल, सुरक्षा व्यवस्थेची घेतली चाचपणी। आगामी मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहिल्यानगर पोलिसांनी विविध संवेदनशील भागामध्ये मॉकड्रिलचं आयोजन केलं। या मॉकड्रिलद्वारे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पोलीस दलाची तयारी, प्रतिसाद क्षमता आणि समन्वयाची चाचपणी करण्यात आली। शहरातील प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणं तसंच मोहरम मिरवणुकीच्या मार्गावरील परिसरामध्ये पोलिसांनी प्रत्यक्ष सराव केला। यामध्ये दंगल नियंत्रण पथक, QRT क्विक रिस्पॉन्स टीम, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तसंच स्थानिक पोलिसांचा सहभाग होता। यावेळी पोलीस उपअधीक्षक डॉक्टर दिलीप टिपरसे, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य तसंच भिंगार कॅम्प सहाय्यक पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांनी मॉकड्रिलची पाहणी केली। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ आणि प्रभावी प्रतिसाद देण्याचे निर्देश दिले। मोहरम उत्सव शांततापूर्ण, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणामध्ये पार पडावा यासाठी पोलीस प्रशासन हे सज्ज झालेलं असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। आगामी मोहरमचा जो उत्सव आहे 25 आणि 26 तारखेला, त्या अनुषंगाने आज शहरातील जो कोटला भाग आहे त्या भागामध्ये आपण तिन्ही पोलीस स्टेशनचे एक मॉक ड्रिलचं नियोजन करण्यात आलेलं की आगामी सण उत्सवामध्ये कोणत्याही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आली तर ती हाताळण्यासाठी ह्या ड्रिलचं आपण नियोजन केलेलं आणि ते चांगल्या पद्धतीने ड्रिल आपण राबवलेली आहे। जो काही मोहरमचा सण आहे त्याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी यापूर्वीसुद्धा सांगितलेलं आहे की जे काही शांतताचं भंग करतात किंवा जे गुन्हेगारी स्वरूपाचे लोक आहेत त्यांना आम्ही तडीपार करणार आहोत। तसेच जे लोकांवरती यापूर्वी गुन्हे दाखल आहेत त्यांचे पण आम्ही शांतता राखण्याचे बॉन्ड घेतलेले आहेत। पूर्ण मिरवणूक जे काही मार्ग आहे त्याची पाहणी करण्यात आलेली आहे। CCTV आहे ज्या ठिकाणी त्यावर CCTV बसवणार आहोत। ड्रोनचा सुद्धा आपण वापर करणार आहोत आणि यापूर्वी पण सांगितलेलं आहे आपण की DJचा जो काही बंदी आहे ते आम्ही ऑलरेडी सर्व यंग पार्टीला सांगितलं, आणखी त्यांना आज पोलीस स्टेशनला बोलवलेलं आहे। त्यात बऱ्याच लोकांनी म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी त्या आमच्या ज्या आव्हानाला प्रतिसाद दिलेला आहे। काही मंडळ आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत, परंतु यावेळेस कोणत्याही पद्धतीने DJ किंवा अशा पद्धतीचे वाद्य आहे ते आम्ही मिरवणुकीमध्ये किंवा चादर मिरवणूक राहू देणार। रूट मार्चच्या दरम्यान काही प्रतिबंधक करण्यासारखे काही आवश्यक वाटते का? नाही, रूट मार्चच्या दरम्यान जे काही सध्या रस्त्याची काही कामं आहेत ते पॅचवर चालू आहे। महानगरपालिकेने ते युद्धपातळीवरती कामं सुरू केले, ते कामं कंप्लीट होतील। फक्त जो महत्त्वाचा विषय आहे की शहरामध्ये विशेष करून सोशल मीडिया किंवा इतरद्वारे काही जर शहरामध्ये वातावरण करण्याचं काम करत असेल तर आमचं लक्ष त्यांच्यावरती आहे। आम्ही अशा जे काही घटक आहे ज्यांच्यावरती गुन्हे आहेत, जे शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना या जे काही सण उत्सवाच्या काळामध्ये त्यांना तडीपार करणार आहोत। त्यावेळी भागामध्ये मिरवणुकीवर त्यांनी बंदी घातलेली, ग्रामस्थांनी निवेदन दिलेलं आहे ISPना, त्याबाबत काही प्रशासनाला काही नाही, त्याच्यामध्ये मिरवणुकीवरती त्यांनी बंदी नाही घातलेली आहे। मिरवणूक जे पूर्वीचा मार्ग आहे त्या मार्गात जो काही आहे त्या ठरल्याप्रमाणे जाणार आहे आणि त्याच मार्गापर्यंत त्यांची जी काही मागणी होती ते आमचे प्रभारी अधिकारी वैद्यसाहेब त्या समक्ष त्या ठिकाणी भेट दिली आणि तो विषय त्या ठिकाणी समोपचाराने त्या ठिकाणी सोडवण्यात आलेला आहे।